जय सियाराम. ओके, ठीक आहे. आपला आता गणपती झालेला आहे, आगमन झालं, विसर्जन झालं, सगळं काही झालं. आता वापस आपला व्यवस्थित अभ्यास. ओके, काल तुम्हाला मी काहीतरी सांगितलं होतं, ते तुम्ही फॉलो केलं असेल. केलं? कोणी कोणी लावलं? ओके, लावलं, फोटो काढला, ग्रुपला लागला. ओके, आपलं गुपित आपल्याजवळ. ओके, तुम्ही काल निघून गेले होते, ती तुमची चूक. ओके, आता आपल्याला आज चालू करायचंय. काय चॅप्टरचं नाव? इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय? इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. कशाचे इफेक्ट? इलेक्ट्रिक करंट. इथपर्यंत काही अडचण? ओके, चॅप्टरचं नाव कळलं? ओके, हा. आता सगळ्यात आधी परंपरेनुसार लक्ष दे इकडं. परंपरेनुसार आपण चॅप्टरची स्टार्ट करायच्या अगोदर चॅप्टरच्या नावावर चर्चा करतो. ओके, चॅप्टरचं नाव काय? इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. झालं. आपण बघू इफेक्ट्स. इफेक्ट्स म्हणजे ना, इकडे लक्ष द्या दोन. एखादं इलेक्ट्रिसिटी वाहते, इलेक्ट्रिसिटी मध्ये होणारे आजूबाजूला वातावरणात होणारे चेंजेस, काहीतरी बदलाव, काहीतरी बदल होतो बघा, त्याचा इफेक्ट पडतो. कळतंय? फॉर एक्झाम्पल, आपण इलेक्ट्रिसिटी ऑन केली. इलेक्ट्रिसिटी ऑन केल्यानंतर बल्ब लागतो, बरोबर? बल्ब लागला तर बल्ब काय होतो? गरम होतो, बरोबर की नाही? मग हीट तयार झाली की नाही? मग तो काय? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. असे इफेक्ट वेगवेगळ्या टाईपचे असतात. ओके, हे काय असतात? इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये काही बेसिकच्या चॅट्स बघायचे आपल्याला. ओके, बेसिकच्या चॅट्स आहेत, म्हणजे आपल्याला काही चॅट्स नाही बघायच्या आहेत, एक नॉर्मल गप्पा मारायच्या आहेत 2 मिनिटं. बघा, वापस बेसिकला यायचं. 8वीला आता आपण सगळे 8वीला आहेत असं समजून घेऊ. ओके, इलेक्ट्रिक करंट स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण सगळे 8वीला आहे असं समजून घेऊ. तर आता व्हॉट इज करंट? करंट कशाला बोलतो रे आपण? करंट 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 कशाला बोलतो? नाही, वीजला तर थंडर बोलतो ना. करंट नो, करंट इलेक्ट्रिसिटी. व्हाट इज करंट? कौन बताएगा? लक्ष द्या. द फ्लो ऑफ एनिथिंग, फ्लो ऑफ एनिथिंग इज कॉल्ड करंट. काय? फ्लो ऑफ एनिथिंग. फ्लो ऑफ एनिथिंग. चला, पेन, पाठीपुस्तक काढलं, वही पेन काढलं, जे असेल ते काढलं, लिहायला स्टार्ट केली परंपरेनुसार. ओके, लिहा लिहा. जसं कोरोनात आलं होतं बघा, बंटी तेरा साबुन से क्या, धोते जाओ धो. तो अपन क्या है, अपन का सिखाने का स्पीड कम है, लेकिन लिखते जाओ लिखते जाओ. अपन बिगर काम का कुछ लिखते क्या? नहीं लिखते. अपन सिर्फ काम का ही लिखते. ओके, अपन कुछ एक आंसर 4 टाइम नहीं लिखते. हाँ, वो दिखना भी नहीं मांगता अपन को. एक आंसर 4 टाइम लिखना मांगता क्या? नहीं. वो डोके में पड़े रहते, वो ऐसे झोंका दे रहे थे उसके मम्मी पापा उसको, तो ऐसे टकरा गए वो भिंती को. तो फिर वो एक आंसर है ना, एक आंसर वो 3 टाइम लिखते. उससे क्या होता? बोले पाठांतर होता. क्या होता उससे? बोले पाठांतर. लेकिन साइंस का पाठांतर करने का होता क्या? समझने का होता. क्या होता साइंस का? समझने का. समझा? तो इधर समझा के मिलता. क्या मिलता इधर? समझा के. तो अभी तुम समझ के लेते क्या? ओके, तो अभी अपन का चैप्टर हो गया है इधर से स्टार्ट. ये हाथ में आपटेगा, मैं ये हाथ आपटेगा.
अपना चैप्टर क्या हो गया है स्टार्ट। देखो अभी करंट माने क्या, फ्लो ऑफ एनीथिंग, फ्लो ऑफ एनीथिंग, फ्लो ऑफ एनीथिंग। मतलब करंट म्हणजे काय रे, एखाद्या गोष्टीचा प्रवाह, एखाद्या गोष्टीचा प्रवाह। फॉर एक्झाम्पल पाणी काय होतंय, वाहतंय, पाण्याचा काय असतो प्रवाह, मग आपण त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतो, वॉटर करंट। काय बोलतो, काय बोलतो रे, वॉटर करंट, बरोबर। मग तसंच इलेक्ट्रिसिटी पण काय करते, वाहते, मग त्याला काय बोलू, इलेक्ट्रिक करंट। काय बोलू, इलेक्ट्रिक करंट। काही अडचण नक्की। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरे यार ही इलेक्ट्रिसिटी नेमकी वाहते कस काय, प्रश्न पड़ा क्या, पढ़ना मांगता, अगर नहीं पढ़ा तो पढ़ना मांगता, और प्रश्न पढ़ने के लिए पहले पढ़ना मांगता। ओके, तो तुम पढ़े होंगे 8वीं को, 9वीं को, 10वीं को, अगर नहीं पढ़े होंगे तो फिर से पढ़ लो 10वीं अभी। ओके, तो देखो सबसे पहले वाटर करंट। वाटर करंट मतलब क्या रे, पानी क्या होता है, बहता है। क्या होता है, बहता है। पानी काय होतं रे, वाहतं, त्याला काय बोलतो आपण, वॉटर करंट। इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाहते, त्याला आपण बोलतो इलेक्ट्रिक करंट। इथपर्यंत कळलं नक्की, काही अडचण, ओके। मग आता ही इलेक्ट्रिसिटी वाहते कस काय, हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे। ये इलेक्ट्रिसिटी बहती कैसे, अभी इलेक्ट्रिसिटी बहती कैसे मतलब देखो, सबसे पहले अपन सीधा किधर जाएंगे रे, पाताल लोक में जाएंगे, मतलब किधर, बेसिक पे जाएंगे। किधर जाएंगे, बेसिक पे। अभी एटम मालूम है क्या, एटम, एटम ATOM एटम, ओके, ITEM आइटम नहीं, ATOM एटम, स्मॉलेस्ट यूनिट ऑफ मैटर, माने क्या, एटम। एटम सबको मालूम, मालूम क्या नहीं, अरे मेरा हाथ टूटा हुआ है, तुम लोग का नहीं है, तो फिर भी हाथ ऊपर करो, मालूम के लिए, मालूम। एटम माने, एटम माने इंग्लिश में क्या, मराठी में क्या, अणु। क्या, अणु, गली वाली अणु नहीं, एटम, अणु। ओके, समझ में आया। अभी देखो एटम का ऐसा कुछ तो भी स्ट्रक्चर रहता, बीच में क्या रहता रे, न्यूक्लियस रहता। क्या रहता, न्यूक्लियर, उसको अपन बोलते न्यूक्लियर पार्ट। क्या बोलते अपन, न्यूक्लियर पार्ट। और उसके आजू बाजू में क्या रहती, शेल रहती। क्या रहती रे, शेल। क्या रहती, शेल। क्या रहती, शेल। उसको बोलते अपन एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट। कौन सा पार्ट, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, बोलना मांगता, कौन सा पार्ट, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट। ओके, बीच में का पार्ट कौन सा, न्यूक्लियर पार्ट। कौन सा रे, न्यूक्लियर पार्ट। समझ में आया, मगज में आया, उमज में आया, कागज पे आया, फिर कागज पे लिखो, कागज पे लिखना मांगता, क्योंकि अपन लिखते ना तो इधर बैठता, अपन नहीं लिखते ना तो ऐसा उड़ जाता, समझा, तो लिखो। अरे ऐसा एरो करो, न्यूक्लियस है उसको बोलते न्यूक्लियर पार्ट, वो शेल है उसको बोलते क्या, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट। अभी इतना तो मालूम मांगता तुमको कि न्यूक्लियस में क्या रहता, न्यूक्लियस में रहता प्रोटॉन और न्यूट्रॉन। कौन कौन रहता, प्रोटॉन और न्यूट्रॉन। इतना मालूम नक्की। ए भावा तो पेन देतोस का, मार्कर, मार्कर तू पेन मारून फेकशील, आण हळू। अरे ठीक आहे, मी तोच ठेवून दिला का, अरे हा। न्यूक्लियस माने न्यूक्लियर पार्ट और शेल माने एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट। अभी देखो ये न्यूक्लियस में क्या क्या रहता, प्रोटॉन रहता और न्यूट्रॉन रहता, इतना मालूम है, प्रोटॉन न्यूट्रॉन। तो शेल्स में क्या रहता रे, इलेक्ट्रॉन्स रहता। क्या रहता, इतना मालूम, इतना मालूम ना, इलेक्ट्रॉन रहता, बीच में कौन रहता, प्रोटॉन न्यूट्रॉन। इधर तक कोई अड़चन नक्की। अरे लेकिन इधर ऐसा सिखाने में मजा आती ना रे। आता आपण बघणार आहोत ऍटम, अणु।
तर अणूचा केंद्रबिंदू मध्ये असतो. माझी मराठी कमजोर आहे जरा, म्हणून मला बोलू द्या माझ्या भाषेत. ठीक आहे, आपण आपली मालेगावची मराठी बोलू. ओके, हा चला. हे दिसतंय तुम्हाला काय? प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, आजूबाजूला कोण आहे? इलेक्ट्रॉन आहे. ओके, दिसलंय. हा, आता हे इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत? शेल्स मध्ये असतात. कुठे असतात? शेल मध्ये. इथपर्यंत काय अडचण? नक्की. ओके, मग आता हा प्रोटॉन कसा असतो रे? पॉझिटिव्हली चार्ज. प्रोटॉन कसा असतो? पॉझिटिव्हली चार्ज. न्यूट्रॉन कसा असतो? निगेटिव्हली चार्ज. सॉरी, न्यूट्रल. न्यूट्रॉन कसा असतो? न्यूट्रल. कसा असतो? न्यूट्रल. इलेक्ट्रॉन कसा असतो? निगेटिव्हली चार्ज. कसा? निगेटिव्हली चार्ज. निगेटिव्हली चार्ज. काय अडचण? प्रोटॉन पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन झिरो आणि इलेक्ट्रॉन काही अडचण? कोई तकलीफ? काही प्रॉब्लेम? पुढे जायचं? हा, ठीक आहे. चला मग आता. चला म्हणजे पुढे नका सरकू. हा, तिथंच जागेवर थांब. हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून न्यूक्लियॉन्स बनवतो. काय बनवतो? न्यूक्लियॉन. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन एकत्र येतो तेव्हा त्या पार्टला बोलतो आपण न्यूक्लियॉन. काय बोलतो त्याला? न्यूक्लियॉन. काय बोलतो? न्यूक्लियॉन. ओके, इथपर्यंत काही अडचण? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून काय बनतो? न्यूक्लियॉन. नक्की कळलं? ओके, आता बघा, प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो रे? पॉझिटिव्ह. एवढं माहिती. आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो रे? एवढं माहिती. आता आपण खाली वापस काय लिहू? प्रोटॉन लिहू. हा, प्रोटॉनवर चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. इकडे काय लिहू? वापस प्रोटॉन लिहू. प्रोटॉनवर चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. आता 2 मिनिटांसाठी वरचं बघा, खालच्याकडे लक्ष द्या. इथं पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. या दोघांना मी जर जवळ आणलं, या दोघांना काय केलं मी? जवळ आणलं, तर मला सांगा हे एकमेकांना चिपकतील का लांब फेकल्या जातील? लांब फेकल्या जातील. का बरं? कारण लाईक चार्जेस रिपल्स काय करतात? लाईक चार्जेस काय करतात? रिपल्स इच अदर. लाईक चार्जेस रिपल्स इच अदर. सारखे चार्जेस काय करतात? एकमेकांना लांब फेकतात. ओके, पण तेच मी इकडे एक प्रोटॉन दादाला आणलं, इकडे एक इलेक्ट्रॉन दादाला आणलं, तर दोघांमध्ये काय होऊन जाईल? रिलेशन काय होऊन जातील रे? चिपकून जातील. का? कारण दोघांवरचे चार्ज कसे आहेत? डिफरंट. अपोजिट. कसे आहेत? अपोजिट. मग लाईक चार्जेस अट्रॅक्ट, सॉरी, लाईक चार्जेस रिपल्स इच अदर. लाईक चार्जेस काय करतात? एकमेकांना रिपल करतात. आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. आणि अनलाईक चार्जेस, डिफरंट चार्जेस काय करतात रे? अट्रॅक्ट करतात. काय करतात? अट्रॅक्ट. कळलं? काय अडचण? ओके, लिहितायत ना? लिहायलाच पाहिजे. ओके, हा, आता लक्ष द्या. इलेक्ट्रॉनवर माहिती का किती चार्ज असतो? इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो माहिती कोणाला? नाही माहिती. इकडे लक्ष द्या. इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो -1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. हा चार्ज कोणावर असतो? इलेक्ट्रॉन. आणि मग प्रोटॉनवर कसा असेल? तसाच असेल, फक्त कसा असेल? पॉझिटिव्ह मध्ये. कसा? पॉझिटिव्ह मध्ये. मग बघा प्रोटॉनवर चार्ज कसा असेल बघा, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. काय? -19 कुलम. रेस 2 चा मायनस तसाच्या तसाच राहील. फक्त -1.6 चा काय होऊन जाईल? +1.6. हे असतात इलेक्ट्रॉन वरचा चार्ज आणि प्रोटॉन वरचा चार्ज. इतकं कळलं? एवढी कन्सेप्ट क्लिअर? ओके, हा, आता बघू आपण इकडं. तुम्हाला एवढं माहिती, मागचं चॅप्टर शिकलो होतो आपण.
केमिस्ट्रीचं काय होतं रे, त्या चॅप्टरचं नाव बरंच, केमिस्ट्रीचं काय नाव होतं, असेल जे असेल ते, तिथं आपण व्हॅलेन्सी शिकलो होतो बघा, आठवतं का? मग आपण बघितलं होतं जे मेटल्स लोक असतात ना, मेटल्स लोक, वो मेटल लोग क्या करते रे, इलेक्ट्रॉन को है ना छोड़ देते जल्दी, क्या करते, इलेक्ट्रॉन को जल्दी छोड़ देते, उनके पास क्या होती रे, इलेक्ट्रो पॉजिटिविटी, क्या रहती, इलेक्ट्रो पॉजिटिविटी, किसके पास, मेटल्स के पास क्या रहती, इलेक्ट्रो पॉजिटिविटी। अभी देखो इधर एक प्यारा सा सुंदर सा ऐसा नन्ना सा ऐसा मुन्ना सा एक स्ट्रक्चर बना रहा हूं, देखो ये एटम है ना, समझो, हाँ ओके, ये एटम है, हाँ ये एटम के आजू बाजू कौन रहते रे, इलेक्ट्रॉन रहते हैं, इसे शेल्स पे कौन रहते, ओके शेल्स पे कौन रहते, इलेक्ट्रॉन। तो सबसे आउटर मोस्ट जो इलेक्ट्रॉन रहता, सबसे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जो रहता वो है ना लूजली बॉन्डेड रहता, इतना मालूम है ना, क्योंकि आउटर मोस्ट है तो उससे कैसा नाता कैसा रहेगा, जरा सा कम का रहेगा, दूर का रिश्तेदार है वो, लांबचं नातं तो दूर आहे ना न्यूक्लियस पासून, मग तो कसा लूजली अरेंज राहील ना, मग तो काय आहे निघून बी जाऊ शकतो, त्याचा त्याचा जाऊन येईल बा, फिरून येईल, लूजली अटॅच असतो, म्हणजे बघा आता एखादा लांबचा नातेवाईक असला तो मेला आणि मेला आपल्याला काही फरक पडतो लवकर, गेला तर गेला भाऊ, कसा आहे काय करतो, जाऊन बी येतो, चला फिरला, हा मोकळा फिरत राहतो, कसा फिरत राहतो, मोकळा। मग आपण कंडक्टर्स बघितले, कंडक्टर म्हणजे काय, तर तिथून प्रवाह होतो बघा इलेक्ट्रिसिटीचा, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बघितले, काय सगळी मेटल्सच आहेत ना, मेटल्स काय असतं, गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी। मग आपण वायर घेतली, काय घेतली, कॉपरची वायर, ओके अशी सुंदरशी अशी आपण वायर काढली, हरिहर इलेक्ट्रॉनिक्स मधून आणलेली ही वायर आहे, इथं नाव आहे हरिहर इलेक्ट्रिकल्स, ओके हरिहर इलेक्ट्रिकल्स मधली ही वायर आहे, ही वायर आहे, ओके। मग समजा ही वायर पण कशाने बनलेली, ऍटमनी बनलेली ना, कशाने बनली, ऍटम, पण मेटल आहेत ना, ते मेटल ऍटम्स आहेत ना, बरोबर, मग त्याच्यातला जो एक इलेक्ट्रॉन आहे तो कसा फ्रीली असेल ना, मूव्ह करल, काय करल, फ्रीली मूव्ह, मग इथं काय आहे, इलेक्ट्रॉनचे बघा आहे, हे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ना, त्यांनाच आपण बोलतो फ्री इलेक्ट्रॉन्स, काय बोलतो त्यांना, कोणते इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स, कोणते इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स, ओके काय अडचण, ओके। आता हे फ्री इलेक्ट्रॉन कोणती मोशन करता माहितीये, रॅन्डम मोशन, कोणती, रॅन्डम मोशन म्हणजे इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे झडपडतच राहतात, जसं काही मुंबईची लोकल लोक इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे जातच राहतात, बरोबर, ते असतात फ्री इलेक्ट्रॉन्स, ते मोशन कोणती करतात, रॅन्डम मोशन, कोणती मोशन, रॅन्डम मोशन। पण आपल्याला जर इलेक्ट्रिसिटी काय करायची, फ्लो करायची, काय करायची, इलेक्ट्रिसिटी फ्लो, तर यांना काय करावं लागेल, वाहावं लागेल, बरोबर की नाही, एका कोणत्या तरी सगळ्यांना एक साईडला जावं लागेल ना, लक्ष देत आहेत का, ध्यान देना, एक साईडला जावं लागेल, मग आता हे नेमकी एका साईडला जातील कस काय, प्रश्न पडेल तर उत्तर सापडेल, पण सगळ्यांना एका साईडला जायचंय, त्यांची मोशन काय आहे, रॅन्डम, पण जायचं एका डायरेक्शनला आहे ना, जर फ्लो करायचंय एका डायरेक्शनला जावं लागेल की नाही, म्हणजे कुठेही जावं चालेल का, नाही चालणार, नाही ना एका साईडला आपण व्हायचं कसं काय, बरोबर, लक्ष द्या, मी आता जरासं आहे ना फिजिक्स कडनं आपण येऊ ना जरासं साईडला, आपल्या रेग्युलर जगात आलो आता आपण, फिजिक्स पासून दूर आहे आपण, हे काय सगळं विसरून जा, थोड्या वेळासाठी विसरून जा, वापस आठवा, हे आपलं आहे एक असं स्ट्रक्चर करतो मी, हे आपलं नॉर्मल जग आहे, ते बाकी फिजिक्सची दुनिया जाऊ द्या, आता जग आहे ना, जग म्हणजे पाण्याचा जग बी नाही, नॉर्मल बघा, लक्ष द्या, तुम्ही शब्दशः अर्थ भरपूर घेतात, ते दिसल का नाही काय माहित कॅमेऱ्यात,
चला नाही दिसलं त्यांचा लॉस, ते आवे असू दे बघा. हा चला लक्ष दिसतंय ना, ठीक आहे. चला लक्ष द्या, इकडं बघ. झालं दादा, हे बघा मी ना इथं एक टाकी घेतली पाण्याची. एक पाण्याची टाकी. ओके, आपल्या गच्ची आहे ना सगळ्यांना, टॅरेस, तुमच्या भाषेत टॅरेस आहे ना. टॅरेसवर समजा 2 टाक्या आहेत. काय आहेत? 2 टाक्या. ओके, त्या 2 टाक्यांच्या मध्ये असा मधून काय गेला, एक पाईप गेलेला आहे. काय गेला? एक पाईप. हा, 2 टाक्या आहे, दोघांच्या मधून काय गेलाय रे? पाईप. इथं पण सेम पाणी आणि इथं पण सेम पाणी. बघा, इथं पण सेम पाणी आणि इथं पण सेम पाणी. मग मला सांगा, जर दोघांकडे सेम पाणी, तर हे पाणी इकडं जाईल का? वाळेल का इथून? नाही का? कारण बघा, तुम्ही ग्रॅव्हिटेशन मध्ये शिकले ना, पोटेन्शियल एनर्जी. याच्याकडे पण तेवढीच पोटेन्शियल एनर्जी आणि याच्याकडे पण तेवढीच एनर्जी. मग ते इकडं बी जाणार नाही आणि इकडं पण जाणार नाही. फ्लो होईल का? नाही. होईल का? नाही. पण आता आपण काय केलं, पाणी आलं होतं नळाला पाणी आलं, आपल्याकडे 2 दिवसाआड पाणी, नळाला पाणी आलं, ही टाकी भरून गेली. ही टाकी फुल भरून गेली. हा, टाकी फुल भरली. आता मला सांगा, हे पाणी फ्लो होईल का? होईल ना. का? कारण याच्यात पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे आणि याच्यात कमी आहे. याच्याकडे एनर्जी जास्त, तर याला काय करल? तिकडे ढकलून देईल. म्हणजे तिथून काय होईल? पाणी फ्लो. मग याच्यावरनं पहिल्या याच्यावरनं काय कळतंय, जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स कसा असतो? सेम. पोटेन्शियल डिफरन्स इक्वल असतो दोघांमध्ये, किंवा पोटेन्शियल एनर्जी इक्वल असते हा दोघांमध्ये. तर वॉटर फ्लो होईल का? नाही. वॉटर फ्लो होईल का? नाही. वॉटर फ्लो होईल का? पण जेव्हा पोटेन्शियल डिफरंट, हा कसा आहे? डिफरन्स आहे दोघांमध्ये, कसा आहे? वेगवेगळा आहे. पोटेन्शियल डिफरन्स कसा आहे? डिफरंट आहे दोघांमध्ये, कसा आहे? वेगवेगळा आहे. तेव्हा मात्र काय होईल? वॉटर फ्लो होईल. एवढं कळलं. मग आपल्याला एवढं कळतंय ना की एखादी गोष्ट फ्लो व्हायसाठी त्यांच्यात काय क्रिएट करावं लागल? पोटेन्शियल डिफरन्स. एखादी गोष्ट फ्लो होण्यासाठी त्याच्यावर काय क्रिएट करावं लागल? पोटेन्शियल डिफरन्स. मग आता ही वायर आहे, आता वापस आपल्या फिजिक्सच्या जगात या, ही वायर आहे, वायर मध्ये इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन कसे आहेत? चार्ज, निगेटिव्हली चार्ज आहेत. ते इकडे तिकडे रॅन्डम मोशन मध्ये फिरत आहेत, पण त्यांना जर फ्लो करायचं आहे तर त्यांच्यात काय क्रिएट करावं लागल? पोटेन्शियल डिफरन्स. काय क्रिएट करावं लागल? इथपर्यंत अडचण? ओके. आता जर पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करायचा आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स कुठून आणायचा? कोणत्या मार्केट मधून आणायचा? कोणत्या दुकानात आणायचा? तर हा पोटेन्शियल डिफरन्स आहे ना, हा पोटेन्शियल डिफरन्स आहे ना, हा टपरीवर बी भेटतो, दुकानावर बी भेटतो, हा सुपर मार्केट मध्ये बी भेटतो. तो म्हणजे तुमचा सेल. काय रे? सेल कोणता? बायोचा सेल नाही, रिमोटचा सेल, बॅटरी. तोच काय तुमचा पोटेन्शियल डिफरन्स. आता वापस प्रश्न, नेमकी हा पोटेन्शियल डिफरन्स याच्यात असतो कस काय? बरोबर की नाही? असतो कस काय? बघा, प्रश्न पडेल तर उत्तर, प्रश्न नाही पडणार तर उत्तर. कळलं? मग लक्ष द्या. आणि प्रश्नाचं उत्तर केव्हा देता येईल? जेव्हा कन्सेप्ट समजेल तेव्हा. म्हणून कन्सेप्ट इज द पावर. काय? कन्सेप्ट इज द पावर. ओके, जिसकी कंसेप्ट क्लियर है वो बोर्ड फाड़ के आ सकता है. ओके, बोर्ड फाड़ के आ सकता है. समझा? कंसेप्ट क्लियर रहने को मांगता. कंसेप्ट क्लियर रहने को मांगता. नुसतं पाट्या टाकून जाने को मांगता नहीं. किधर किधर तो पाट्या भी नहीं डालते, किधर किधर पुस्तक चालते.
चैप्टर फिनिश। घर को जाओ, 3 टाइम इसके है ना क्वेश्चन आंसर लिख के लाओ। नहीं लिख के लाए बदड़ेगा तेरे को। हाँ, मैं इधर सिखाने को नहीं है, लेकिन मैं बदड़ेगा तेरे को। हाँ, मैं इधर सिखाने को नहीं है, लेकिन तेरे को मैं बदड़ेगा, समझा? तू 3 टाइम, तुझको समझो ना समझो वो तेरी चुकी, तूने लक्ष्य नहीं दिया क्लास में, बराबर की नहीं, समझे नहीं समझे तेरी चुकी। मैंने तेरे को सिखाया, वो तेरी गलती, तुझको नहीं आया, इसमें तेरा घाटा मेरा। ओके, चलो अभी लक्ष्य दो, कंसेप्ट के इधर लक्ष्य दो, कंसेप्ट के इधर लक्ष्य दो। 3 इलेक्ट्रॉन रैंडम मोशन में, उसको पोटेंशियल डिफरेंस क्रिएट करना मांगता है। अभी देखो ये सेल है, देखो अपन सेल का स्ट्रक्चर जानते थे। अरे इसको क्या हो गया रे, चलो रे, चला लक्ष दे। हा आहे आपला सस्ता सेल, ओके, हरिहर सेल, हरिहर सेल, ओके। नाही रे भाऊ, चले तो चांद तक, आपण काही लोकल आहे का? ब्रँड ब्रँड काय ब्रँड, ओके। हरिहर सेल, हरिहर युनिवर्स कमिंग सून का रे? चलो सेल आणला आपण, ओके। या सेल मध्ये ना काही केमिकल्स आहेत, काय आहेत सेल मध्ये? केमिकल, सेल मध्ये काय केमिकल, हे केमिकल्स आहे ना मध्ये एक रिएक्शन करतायत, लक्ष द्या। सेल मध्ये केमिकल्स आहे, ते केमिकल काय करतायत? रिएक्शन, त्या रिएक्शनला बोलतो आपण रेडॉक्स रिएक्शन। काय बोलतो? इस सेल में कुछ तो भी क्या है, केमिकल्स है, और वो केमिकल क्या कर रहे हैं? रेडॉक्स रिएक्शन कर रहे हैं। कौन सा रिएक्शन कर रहे हैं? रेडॉक्स रिएक्शन कर रहे हैं। अभी रेडॉक्स रिएक्शन में क्या होता? ऑक्सीडेशन होता और रिडक्शन होता। अभी तुम पिछले साल कौन से क्लास में थे, वो तुम्हारी ऑक्सीडेशन रिडक्शन था क्या? ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है, जल्द आ जाओ। तो रेडॉक्स रिएक्शन, और रेडॉक्स रिएक्शन में क्या रहता? ऑक्सीडेशन और रिडक्शन, ओके। ऑक्सीडेशन माने क्या? ऑक्सीडेशन के टाइम में क्या होता रे? रुको एक मिनट। ऑक्सीडेशन के टाइम में इलेक्ट्रॉन है ना, वो क्या होता? लूज होता। इलेक्ट्रॉन क्या होता? इलेक्ट्रॉन क्या होता? लूज होता। क्या होता? इलेक्ट्रॉन क्या होता? समझ में आया? नक्की इलेक्ट्रॉन क्या होता? लूज, समझा? और रिडक्शन के टाइम पे क्या होता? रिडक्शन के टाइम पे होता ऐसा कि इलेक्ट्रॉन है ना गेन होता। क्या होता? इलेक्ट्रॉन गेन होता। तो इस सेल में क्या होता मालूम है क्या? इधर के साइड में ना क्या होता? ऑक्सीडेशन रिएक्शन होता। कौन सा रिएक्शन? ऑक्सीडेशन। तो ऑक्सीडेशन रिएक्शन होगी, मतलब इलेक्ट्रॉन क्या हो जाएगा? लूज, इलेक्ट्रॉन चला जाएगा। इलेक्ट्रॉन के ऊपर कौन सा चार्ज है रे? निगेटिव। तो इलेक्ट्रॉन के ऊपर निगेटिव चार्ज है, इलेक्ट्रॉन गया मतलब निगेटिव चार्ज भी चला गया। अपने लाइफ से निगेटिव इंसान चले गए, तो अपने लाइफ में क्या आती? खुशहाली आती। क्या आती? खुशी नहीं आती रे, खुशहाली आती। क्या आती? खुशहाली, ओके। तो खुशहाली आती मतलब क्या आती? पॉजिटिविटी आती। क्या आती रे? पॉजिटिविटी। तो इधर ऑक्सीडेशन रिएक्शन हुआ, मतलब क्या हुआ? इलेक्ट्रॉन निकल गया, इलेक्ट्रॉन लूज हो गया, तो अपने लाइफ में क्या आ गई? पॉजिटिविटी। तो इधर कौन सा चार्ज आ जाएगा? कौन सा चार्ज? और इधर कौन सी होती रहती? इधर रिडक्शन रिएक्शन होती। इधर किसी का भी नसीब फुटेला रहता, इधर क्या होता? रिडक्शन होता, इलेक्ट्रॉन आता, इलेक्ट्रॉन के ऊपर कौन सा चार्ज रहता? इलेक्ट्रॉन के ऊपर निगेटिव चार्ज रहता, और इलेक्ट्रॉन के ऊपर निगेटिव चार्ज रहता, तो इधर क्या आएगी? निगेटिविटी। मतलब कौन सा चार्ज? निगेटिव। कौन सा चार्ज? निगेटिव। अभी देखो, एक पॉजिटिव चार्ज है और नीचे का निगेटिव चार्ज है, ऊपर का पॉजिटिव नीचे का निगेटिव, दोनों के बीच में क्या है? डिफरेंस है। क्या है? डिफरेंस है। तो दोनों के बीच में डिफरेंस हुआ, मतलब वो क्या हुआ? पोटेंशियल डिफरेंस। तो ताली। समझ में आया? उमज में आया? मगज में आया? कागज में आया? वेरी गुड।
ये है तुम्हारा पोटेंशियल डिफरेंस। क्या है रे? पोटेंशियल डिफरेंस। तो फिर अपना स्लोगन क्या, क्वालिटी बोले तो ओके, लिखो लिखो लिखो। लिखा, सब लिखा। अभी ये मैं पूछू क्या, पूछू पूछू? इधर इधर की साइड पूछता। ए भाई एक काम कर, ड्रॉअर में से ना इंक बॉटल निकाल और इतनी भर दे, लोड कर दे गन। अरे अभी देखो, अपन ने इधर इतनी बड़बड़ की, ओके, तो अभी जरा सा पुस्तक में का भी झाकते। पुस्तक में का ही था, लेकिन अभी देखो सबसे पहले आता लक्ष द्या, चार्ज आहे ना, चार्ज ला कशात मोजता माहिती? चार्जचा एसआय युनिट काय माहिती? कुलम। काय आहे चार्जचा एसआय युनिट? कुलम। काय? कुलम। चार्ज कशात मोजता? कुलम। कशात? कुलम। कळलं इथपर्यंत? काय अडचण? ओके, आता इलेक्ट्रिक करंट याची प्रॉपर डेफिनेशन बघा। द करंट फ्लो, लिहून घ्या वही पुस्तक काढा। जाऊ द्या, असं लिहा, द करंट इज अ फ्लो ऑफ चार्ज। करंट इज अ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम। बघा इकडे लक्ष द्या, मी काय काढलं आता, एक समजा एक सर्किट काढतोय मी। इथं लावलाय आपण एक बल्ब लावलाय। ओके, समजा आपण इथं काय काढलंय, एक सर्किट काढलेलं आहे। ओके, कुठं? चार्ज, कुलम। हा, मी एक इथं आहे ना क्रॉस सेक्शन काढला बघा। क्रॉस सेक्शनने मी इथं समजा हा एक असा पॉइंट काढला, लक्ष द्या। मग करंट म्हणजे काय? हा एक पॉइंट आहे, ओके, हा एक पॉइंट आहे। करंट इज अ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम। म्हणजे एका सेकंदात एवढ्या जागेतनं किती करंट, किती इलेक्ट्रॉन्स पास होत आहेत, त्याला आपण काय म्हणतो? करंट। काय म्हणतो? करंट। करंट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट टाइम। करंट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट टाइम। मग बघा, इलेक्ट्रिक करंटला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? आय। ओके, कशाने? आय। मग करंट इज अ फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल्स किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे असतात? चार्ज असतात। मग आपण लिहू चार्ज पर युनिट टाइम, असं। काही अडचण? चार्जला कशात मोजतो आपण? कुलमने। कशात? कुलम। कुलमला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? क्यू ने। आणि टाइमला कशाने मोजतो? सेकंडने। सेकंडला कशाने रिप्रेझेंट करतो? एस ने। हा आला फॉर्म्युला इलेक्ट्रिक करंटचा। आय इज इक्वल्स टू क्यू अपॉन एस। आय इज इक्वल्स टू क्यू अपॉन एस। इथपर्यंत काही अडचण आली का? आता इलेक्ट्रिक करंट मोजतात कशात? बघा, इलेक्ट्रिक करंट ही एम्पियर मध्ये मोजतात। कशात? कशात मोजतात? एम्पियर। कशात मोजतात रे? एम्पियर। कशात? एम्पियर। कळलं? काय अडचण? नक्की? ओके, आज साठी एवढं बस। बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला बघू। लेक्चर कळलं? नक्की? काही अडचण? समजलं? पाणी प्यायचंय रे। हा, ठीक आहे। व्हिडिओ टाकेल मी संध्याकाळपर्यंत किंवा सकाळपर्यंत, तो तुम्ही शेअर करा। ओके,
दाखवा बाकीचे 20-20, 25-25 हजार भरून त्यांना काय भेटतंय आणि तुम्हाला काय भेटतंय सारख्या रेंज मध्ये. ओके, उलटून आपली कमी आहे पण काय काय भेटतंय. ओके, बाय बाय, जय सियाराम. अगर जिंदगी मिली दोबारा तो अगले जन्म में फिर मिलेंगे और कल भी फिर मिलेंगे.